नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, ग्रामसेवकांना मोठी सूचना करण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतीचे जेवढेही कामकाज आहे किंवा ग्रामपंचायतीची जेवढीही माहिती आहे, सदर माहिती ही जाहीर करण्यासंबंधी हा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे। आता ही माहिती कशाच्या स्वरूपात जाहीर करावी, कुठे लिहावी, कुठे अपलोड करावी, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर करून सर्व ग्रामसेवकांना सूचना केलेल्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा, चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, शासनाने ग्रामसेवकांना कोणत्या सूचना केलेल्या आहेत, कोणती माहिती जाहीर करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। ग्रामपंचायत संदर्भात 1 एप्रिल 2014 पासून ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभा, वार्ड सभा अशा विविध समित्यांच्या ज्या बैठका होतात, त्या सर्व बैठकांच्या किंवा सभेच्या कार्यवृत्त, इतिवृत्त विहित नमुन्यातच ठेवणे अनिवार्य करण्याबाबत व जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत फलकावरती संपूर्ण माहिती जाहीर करणं किंवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं आहे की ग्रामपंचायतीचे जेवढेही विकास कामे आहेत किंवा योजनांची माहिती, धोरणे आणि ग्रामपंचायतीच्या ज्या ग्रामसभा होतात, मासिक सभा होतात, महिला सभा होतात, वार्ड सभा होतात, विविध समित्यांच्या ज्या बैठकी होतात, या बैठकांमध्ये जेवढेही निर्णय घेतले जातात किंवा आर्थिक व्यवहार जे घडले जातात, या संदर्भात ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभा, वार्ड सभा, विविध समित्यांच्या बैठका ही सर्व माहिती दप्तरामध्ये नोंदणी केली जावी। त्याच्यामध्ये एक सूत्रता असली पाहिजे आणि सदर माहिती ही संपूर्ण वार्डला किंवा संपूर्ण नागरिकांना, ग्रामपंचायतीतील प्रत्येक नागरिकांना ही माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। म्हणजे ग्रामसेवकांना हे एक बंधनकारक आहे। ग्रामपंचायतमध्ये जेवढेही कामकाज होतं, ते आर्थिक असो किंवा सामाजिक असो किंवा इतर बाबींच्या, या सर्व बाबी ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवरती किंवा ग्रामपंचायतीचे जे ग्रामपंचायत फलक असतात, त्या फलकांवरती जाहीर प्रमाणात लिहिणं गरजेचं आहे। आता या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेले बघा, प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ज्या ग्रामसभा होतात, मासिक सभा होतात किंवा महिलांच्या ज्या सभा होतात किंवा वार्ड वाईज ज्या सभा होतात किंवा ज्या समितींच्या ज्या सभा होतात, त्या समितींच्या किंवा सभेच्या सर्व सूचना किंवा नोटीस या शासन निर्णयानुसार परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या विविध नमुन्यामध्ये काढणे गरजेचं आहे। तसेच शासनाच्या निर्णयानुसार जेवढेही नोंद वही किंवा इतिवृत्त आहेत, हे विविध नमुन्यामध्ये लिहिणं अतिशय गरजेचे आणि महत्त्वाचे आहे। बैठकीत उपस्थित असलेले ग्रामस्थ, सदस्य, उपसरपंच, सरपंच यांच्या स्वाक्षरी त्या कार्यवृत्तावरती किंवा इतिवृत्त रजिस्टरवरती असणं आवश्यक आहे। उपस्थितांच्या स्वाक्षरा दुसऱ्या रजिस्टरमध्ये घेतल्यास अशा सभांचे इतिवृत्त विधिग्राह्य मानले जाणार नाही। म्हणजे ग्रामसभेमध्ये ज्या सभा होतात, ग्रामपंचायतमध्ये ज्या सभा होतात, त्या सभेमध्ये जेवढेही लोक उपस्थित असतात, ते सदस्य असो किंवा ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतचे जेवढे नागरिक असतील किंवा सरपंच, उपसरपंच, या सर्वांच्या सह्या ह्या अधिकृत रजिस्टरमध्ये नोंदवणे गरजेचे आहे। जर समजा तुम्ही वेगळ्या रजिस्टरमध्ये जर नोंदवल्या किंवा सह्या घेतल्या तर त्या ग्राह्य धरणार नाही। बैठका, सभा झाल्यानंतर सर्व प्राधान्याने सभेचे इतिवृत्त लिहिणं गरजेचं आहे। तसेच हे इतिवृत्त फलकांवरती लिहिणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत आणि या सर्व शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे हे ग्रामपंचायतींना किंवा शासनाला त्याचा योग्य तो अहवाल सादर करणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा आणि 6वा महत्त्वाचा नियम असा आहे, उपरोक्त बैठकीच्या सूचनांची माहिती ई पंचायत अंतर्गत प्राप्त झालेल्या सोशल ऑडिट व मीटिंग मॅनेजमेंट या आज्ञावलीत भराव्यात। तसेच इतिवृत्ताची कॉपी म्हणजे PDF कॉपी अपलोड करणे या शासन निर्णयाद्वारे बंधनकारक करण्यात येत आहे। ही जबाबदारी संबंधित ग्रामसेवकांची असणार आहे। या शासन निर्णयाच्या दिनांकापासून विहित केलेल्या नमुन्याच्या सभा, बैठका, सूचना किंवा इतिवृत्त नोंदवही ठेवली जात आहे, याची खातरजमा करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची असणार आहे। यानंतरचा 9वा नियम असा आहे की ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याने या नमुन्यात दप्तर न ठेवल्यास तो किंवा ती शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र असेल। याबरोबर संबंधित पर्यवेक्षक अधिकारी सुद्धा प्रशासकीय कारवाईस पात्र असणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचा नियम, महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी शासनाने जाहीर करून ग्रामसेवकांना एक महत्त्वाची सूचना किंवा महत्त्वाचा काम दिलेले आहे। शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा, उपयुक्त असा शासन निर्णय, सदर शासन निर्णय, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी उपयुक्त आहे आणि ही व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।